तर आज सोमवार आहे, तर आमची जी पूर्ण फॅमिली आहे, पूर्ण घराणं आहे जे नंतर ते आमचं जे कुलदैवत आहे मग शंकराचं मंदिर आहे ते, तर आपण तिकडे जाणार आहोत शंकराच्या मंदिरामध्ये. पूर्ण ऑल फॅमिली म्हणजे घरातली सगळी वरिष्ठ मंडळीपासून लहान थोर सगळे जाणार आहे आपण शंकराच्या मंदिरामध्ये त्या. तर तुम्हाला दाखवतो ते शंकराचं मंदिर कसं आहे आणि काय. तर आपण आता जाण्यासाठी रेडी झालेलो आहे सगळे आणि पूर्ण फॅमिली आहे इकडे जमा झालेली बघू शकता. नाही येतं आपली आली कुठे आमची समोरून काढतो. हे काय आहे? धावपळ चालू आहे सगळी. ब्लॉगरची आई चाललेली आहे इथे. तू उतरले पण चढता 2 गाड्या रेडी आहेत. तीन हाच आहे. मला सुद्धा एक्झॅक्टली माहीत नाही ते कसं काय जायचं, पण लेट्सी बघूया. आता काही वरिष्ठ मंडळी चालले तर त्यांच्यासोबत आपण चाललो. चला तर मग ट्रिपला सुरुवात केलेली आहे. परत पुन्हा एकदा ट्रिप जावं लागलं. ट्रिप काय थांबत नाही, फिरत नसतो, हारा नसतो, फिरती. पुण्याला गावात असं जुगाड करावं लागतं. वाजवा मेला भारी. दोन्ही साईडला पेट्रोल भरले जाते.
अननस तर आमचं जे म्हणजे आम्ही जिथे राहतो आम्ही पण अवेअर आहे आणि हे आमचं घराणं आहे जुनं. पहिले आमची पिढी म्हणजे आमची भावकी पहिला आपण भावकीच समजा. म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम आलो मुळात मी फर्स्ट टाइम आलो ते नाहीच आहे. तर आज हा काका आहे हा पण फर्स्ट टाइमच आला आहे. फर्स्ट टाइमच आलो चला तर मग बघूया. इथून आम्ही तिकडे गेलो नरवणमध्ये शिफ्ट झालं. जुनं घर फणस बघा झाडाला लागलेली दिसते. हे प्राजक्त कोकणात आलं तर मजा आहे ना. कोकणातलं सुख म्हणजे हे बघ. तरी पण कोकणी माणूस माज नाही घेत. त्यामुळे हे घर होतं म्हणजे हे घर आपलं बापरे ओरिजिनल ओजी राहायची पाहिजे तर त्याच्यानंतर तिकडे स्थलांतरित गाकीस लवकर. आमच्याकडे एकच घर ना तुमच्या मुस्लिम जे आहे ना ते येतात माझा तांदूळ टाका आणि फिलिंग कशी आहे? खूप भारी वाटतं. मी फर्स्ट टाइम होतो ते आणि बोलतात ना की आम्ही जिथे राहतो तिथे स्थलांतरित झालो आहे इथून. तर मग पहिली जी पिढी होती जुनी ती इथं राहायची. इथून मग ते असं डिवायडेशन आणि मग स्थलांतरित झाले शिफ्ट झाले आणि आम्ही आता राहतो ते खूप मग लांब आहे इथून. आणि आम्हाला ते दाखवण्यासाठी आमच्या वरिष्ठ मंडळी जे आहेत घरची तर त्याही आम्हाला घेऊन आले होते की बाबा असं असं आहे घरून. तर दादा बघितलं चांगलं वाटलं. घर पण जुळून आहे अशी दादा वगैरे भेटत नाही मोस्ट वेळ. हे बघा इथं आवेरी लिहिलेली प्रेझेन्स फील होते लोकांची. हो आणि कोकण म्हटलं की वातावरण चांगलं असतं. मन प्रसन्न होतं. ह्याच्याशी खूप चांगलं व्ह्यू दिसतं. डोळे एकदम रिलॅक्स होतात. ते म्हणजे पावसाळी वातावरणाची सर्वत्र हिरवळ असते. आपण पावसाळ्यात सुद्धा एवढं नक्कीच ते पण तुम्ही सीन दाखवेल पुढच्या असं. तर भारी वाटतं. कोकण म्हणजे नागपूर विषय आहे. फक्त एक्सप्लोअर करता आला पाहिजे तो कोकण. हा बघा आमचा कॅमेरा मिळते. बस तिकडे
विक्रमपुराला. तर मग महेंद्र तुला कसं वाटतंय, तुझं कसं फील होतं, तू पण फर्स्ट टाइम आलायस? पण फर्स्ट टाइमच आलो आणि घर बघून एकदम भारी वाटलं. आणि आमची भावकी बोलतात ना, म्हणून ऐकलं होतं पण इथे येऊन ब्रदरहूड एकदम छान आहे. घर वगैरे बघू शकता, छान आहे, मोठं घर आहे. आणि दोन कुटुंब राहतात आय थिंक सो, असं ते पण अवेअरच आहेत. आणि जसं आता आमच्या इथे एवढं नाही आहे फाटी वगैरेंचा प्रकार, ते दिसतं तुम्हाला दाखवतो. सगळी बॅक साईडला गेलं सगळी फाटी आहेत लाकडाची, लाकड ठेवण्यासाठी पावसासाठी रिझर्व करून ठेवतात. आणि असं काही आहे, समोरच फणसाचं झाड आहे, त्याला फणससुद्धा एकदम एवढे लागलेत भयंकर. हे बघू शकतो तुम्ही, आपण दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता हे फणस दाखवतो. हे बघा, फणस भरपूर लागलेले आहेत इथे. आपण आता चाललो आहे मंदिरामध्ये. आमचं जे कुलदैवत आहे तिकडून आता, हां, स्वयंभू नागेश्वर मंदिर, ते आमचं कुलदैवत आहे, म्हणजे धरणाचं, आमचं अवेरी धरणाचं. तर आता डायरेक्ट आपण तिकडेच चाललो आहे. आणि आता जिथे गेलेलो ते म्हणजे आमचं धरणच आहे, खूप आधीपासून पूर्वज ज्यांनी ते येऊन स्थायिक झालेले. तर तिथूनच आपण निघालो आहे आणि आता आमचं जायचं आहे मंदिरामध्ये. आपल्याला पण येत नाही वाटतं, ए बेडा काढ पण घेतली का मम्मा तू पण खाताव ना पुढच्या पुढं तेव्हाच आहे. इथं टॉवर पण आहे. तर आपण त्या नागेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे, जे आमचं कुलदैवत आहे आमचं असं.
मंदिराचं म्हणजे काय आहे, काय हिस्ट्री काय आहे म्हणजे इतिहास काय पहिला ते छोटं म्हणजे जंगल होतं आणि जंगल त्या टायमाला गाय यायची ते यायची ते दगडावरती उभी राहायची त्या टायमाला तिथे ते आपोआप दूध ती करायची शंकरच्या पिंडीवरून सोडायची असं होतं नंतर ह्या पुढे जंगल होतं आणि ह्या दगडामध्ये ती मूर्ती होती वेगळी मूर्ती होती आता नवीन मूर्ती बनवली जोडवून ह्या गावाने बनवली आणि आम्ही येतो म्हणजे काय ते आम्ही पहिले पूर्वज आमची इकडचे हवेली आणि त्याच्यामुळे आम्ही वेळ भेटेल ते आम्ही इथे नमस्कार करून जातो त्या टायमाला माहिती मिळाली की असं सर त्या ह्या पूर्वज पहिल्यापासूनचं हे आपलं कुलदैवत आहे. हा कुलदैवत आहे त्या ह्या कारणाने आम्ही इथे नेहमी वर्षातून एकदा तरी येऊन जातो चालेल. तर असा इतिहास आहे आपल्या नागेश्वर मंदिराचा जो डोडवलीमध्ये आहे मंदिर स्थायिक. आम्ही जे अवेर आहे तर त्या आमचं कुलदैवत आहे ते. तर घरात कोणतंही काही फंक्शन किंवा काही असेल तर पहिलं तिकडे दर्शन घेऊन त्यांना इन्व्हाइट करतो आपण. त्यानंतर पुढचं जे प्रोसिजर आहे ते आपण करतो. सर्वत्र अशी हिरवळ आहे, झाडं झुडपं आहेत, म्हणजे थंडावा आहे वातावरणात. आणि ही पाखाडी वगैरे एवढी छान बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही पाखाडी हे नाव आहे. कमानी जी त्यावर लिहिलेलं आहे ह्याचं नाव. हे काय केलं म्हणजे ते असं खुलं खुलं का वाटतंय